रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानुगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. परम पवित्र पावन अशा अधिक मासामध्ये चालू असलेली आपली अधिक मास महात्म्य कथा आणि अधिक मास महात्म्य कथेतील 16 भाग आपण बघितले, 16 अध्याय आपण बघितले. आज आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक 17. मागच्या अध्यायामध्ये आपण स्मित विलासिनी या पिशाच योनीमध्ये पिशाच योनी प्राप्त झालेली ती अप्सरा स्मित विलासिनी हिचा उद्धार याज्ञवल्क्य ऋषीच्या कन्येने कसा केला याची कथा बघितली. आजच्या 17व्या अध्यायामध्ये सुद्धा भूत योनी प्राप्त झालेल्या पिशाच योनी प्राप्त झालेल्या एका भूत पिशाचाचा उद्धार कसा झाला याची कथा या अध्याय क्रमांक 17व्या मध्ये आहे. असं आहे, आपल्याला माहित आहे भूत बाधा पिशाच कोणी मानतात कोणी मानत नाही, परंतु शास्त्रामध्ये पुराणामध्ये ग्रंथांमध्ये भूत पिशाच योनीचं वर्णन आलं आहे. आपले संत महात्मे सांगतात की नाही, हरिपाठामध्ये आलाय ना, पळे भूत बाधा बेने तेथे, पळे भूत बाधा बेने तेथे, आहे की नाही. भूत हा शब्द आलाय ना. आपल्या शंकरजीचं वर्णन करताना भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबुधी, आलं की नाही. म्हणजे भूत पिशाच योनी ही आपल्या शास्त्रामध्ये बरेचदा वर्णन आलं आहे. तेव्हा या अध्यायामध्ये अधिक मासामध्ये स्नान दान तप व्रत हे सर्व करत असताना यात अधिक पुण्य मिळते. संपूर्ण महिनाभर हे व्रत करणारे धरून जातात अशी आपल्याला कथा माहिती आहे. पण का हो, संपूर्ण महिनाभर जर एखाद्याला शक्य झालं नाही गंगेचं जाऊन स्नान करणं, तर त्याने काय करायचं. अशक्तपणामुळे काळामुळे महिनाभर उपवास करता आला नाही, महिनाभर गंगेचं स्नान करता आलं नाही, प्रातस्नान करता आला नाही, तर काही उपाय आहे का. तर त्याला सुद्धा अधिक मास महात्म्य कथेमध्ये त्याचं सुद्धा आलं का 3 दिवसाचं नाही, महिनाभर तर 3 दिवसाचं व्रत करा. 3 दिवस नदीचं स्नान करा, 3 दिवस प्रातस्नान करा आणि भगवत भक्ती करा. अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. भगवान नारायण म्हणतात, लक्ष्मी मी तुला एक कथा सांगतो. महाराष्ट्र देशामध्ये परम पवित्र अशा गोदावरी नदीच्या काठी पैठण नावाचं एक क्षेत्र आहे महाराज. त्याला प्रतिष्ठान नगरी म्हटलं जातं. आपल्या आता शांतीब्रह्म नाथबाबांमुळे त्या पैठणचं महत्व आणखीनच वाढलं नाही का. आपल्याला तर आपल्या नाथ महाराजांमुळे पैठण माहिती आहे, पण ही पैठण नगरी पूर्वापार महाराज दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. या पैठण नगरीमध्ये धर्म शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि ही दक्षिण गंगा असलेली गोदावरी नदी आणि या गोदावरी नदीच्या काठी असलेलं पैठणी तीर्थक्षेत्र, इथे धर्म शर्मा नावाचा एक विद्वान पंडित आपल्या धर्मपत्नीसह राहत होता. धार्मिक होता महाराज, भगवत भक्ती करणारा होता. वृद्धापकाळाला म्हातारपण आलं. नित्य एवढे वर्ष अधिक महिना केला, धार्मिक कृत्य केली. आता या महिन्यात काहीच करता येत नाही, कारण थकला होता. काय करायचं म्हणून त्याने ठरवलं, आता कमीत कमी 3 दिवस तरी आपण गंगेचं गोदावरीचं स्नान करू. म्हणून हा धर्मशर्मा ब्राह्मण आणि त्याची पत्नी काशीबाई
हे दोघेही स्नानाला गेले. गोदावरीचं स्नान केलं आणि स्नानावरून वाटेत येता येता एक धिप्पाड महापुरुष, अस्कड विस्कड विखुरलेले केस, लांब केस, नख वाढलेले, म्हणजे आडवंग आडवंग असलेला असा अंधधुंद अवचट किचकट पिचकट असलेला भूत पिशाच योनीची महाकाय असा शरीरधारी असा महाकाय पुरुष समोर दिसला. काशीबाई घाबरल्यात. महिला घाबरतात महाराज, नाही का? पत्नी घाबरली, पण हा धर्मशर्मा नावाचा ब्राह्मण घाबरला नाही. त्याने त्याला विचारलं, का रे तू कोण? मग त्याने सांगितलं, मी असा असा पिशाच योनीमध्ये, भूत योनीमध्ये आहे. मी तुमच्या समोर फक्त तुम्हाला घाबराव्यासाठी आलो नाही, मी माझा उद्धार करून घ्यायसाठी आलो. महाराज, माझा उद्धार करा. मी थकलो, दमलो, भागलो या भूत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये एवढे वर्ष मी काढले. आता माझा उद्धार करा. ब्राह्मणाने मात घेतलं, आपल्या कमंडलूला पाणी घेतलं, संकल्प केला एक दिवसाचा पुण्य, पुन्हा संकल्पित केलं की आता उद्धार करा. भूत पिशाच योनीतला तो आत्मा महाराज दिव्य काय असं त्याला शरीर प्राप्त झालं आणि तो स्वर्गात निघून गेला. अशी कथा या धर्मशर्माची कथा या 17व्या अध्यायामध्ये आलेली आहे. 17वा अध्याय इथे थांबत असताना पुढच्या अध्यायातली सुद्धा कथा छोटीशीच आहे, ती पण आपण बघू. तोपर्यंत नाही, मध्ये एकदा भगवंताचं भजन करावं लागेल, कारण 17वा अध्याय संपला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भगवान की जय. या 17व्या अध्यायामध्ये आपण पिशाच योनीचा केलेला उद्धार, अधिक मासाचा व्रत करणाऱ्या एका ब्राह्मणाकडून या पिशाच योनीतील योनीत जन्मलेल्याचा झालेला उद्धार याची कथा बघितली. 18व्या अध्यायामध्ये काशीच्या मंगळागौरीची कथा इथे आलेली आहे. काशीतील मंगळागौरीचं मंदिर जे स्वतः पार्वती मातेने बांधलं, अशा मंगळागौरीची कथा इथे आलेली आहे. विंध्य पर्वताच्या विभागामध्ये अमरकंटक नावाची पर्वत श्रेणी आहे आणि इथे नर्मदा नावाची पुण्य सलिला नदी वाहते. आपल्याला माहिती आहे नर्मदा माता, नर्मदा परिक्रमा आपण करतो की नाही? नर्मदा माता आपल्याला माहिती आहे. नर्मदा नावाची पुण्य सलिला नदी आणि या नर्मदेच्या रम्य दोन्ही बाजूला हिरवळ वनश्री आहे महाराज. बरेचदा भगवान शंकर पार्वतीसह इथं क्रीडा करायला येतात. याच नर्मदेच्या सागर संगमाजवळ भृगुकुच्च नावाची एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये कुळ शर्मा आणि पत्नी कुशावती दोघे राहत होते. दोघे आनंदाने आपला संसार करत असताना त्यांना एक पोटी कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्या कन्यारत्नाचं नाव ठेवलं मेधावती. मेधावती वयात आली, तरुण झाली, उपवर झाली. आता मेधावतीचं लग्न ठरलं आणि मेधावतीचं लग्न एका रूपवान गुणवान अशा तरुणाशी केलं. त्याचं नाव होतं पद्मनाभ. एके दिवशी हा पद्मनाभ बाहेर गेला, स्नानाला गेला. स्नानाला गेल्यानंतर खोल पाण्यामध्ये गेला. मगरीने त्याचा पाय पकडला आणि दूरवर खोल पाण्यामध्ये नेला. तिथे तो मृत पावला. मेधावतीला साहजिकच दुःख होणार. मेधावतीलाही दुःख झालं. आपल्या त्या आई वडिलांनाही दुःख होणारच ना. पद्मनाभ पाण्यात बुडाला. मेधावतीला भयंकर दुःख झालं आणि त्या ठिकाणी कुळ शर्मा आणि त्याची पत्नी कुशावती म्हणजे
मेधावतीच्या सासू सासरे म्हातारे होत चालले महाराज, त्यांनाही दुःख झालं. पण ठीक आहे, आले भागात ते करे, तो काय करायचं महाराज, प्रारब्धाच्या पुढे काही नाही का. जे लिहिलेलं आहे, जे जे लिहिले ते होणार नाही का. आपल्या नशिबात जे काही असेल ते मिळालं असं समजून मेधावतीने आपली भक्ती सोडली नाही, आपला परमार्थ सोडला नाही, आपलं स्नान दान तप व्रत दान काहीही सोडलं नाही. अधिक मास आला महाराज, आणि अधिक मासामध्ये अधिक उत्साहाने या मेधावतीने स्नान दान कर्म दान तप जप अन्नदान सुवर्णदान वस्त्रदान या प्रकारचं सर्व कार्य केली. परिणाम असा झाला, उद्यापनाच्या दिवशी ही मेधावती नर्मदेवरती स्नानाला गेली, आणि स्नानाला गेल्यानंतर ही सुद्धा आतमध्ये स्नानाला गेल्यानंतर हिला सुद्धा मगरीने हिचा पाय ओढला, खोल पाण्यात नेलं, ही बुडाली. घरचे वाट बघतात, सासू सासरे वाट बघतात, ही परत आली नाही. ही बुडाली खरी, पण एक सांगू का, ही कैलास लोकात गेली. हिला शिवदूत घ्यायला आले, आणि ही कैलास लोकात गेली आणि पार्वती मातेजवळ जाऊन बसली. पार्वती मातेने जवळ बोलावलं, अगं मेधावती ये माझ्या जवळ ये. आणि मेधावतीला जवळ बसून घेतलं. पार्वती मातेने तेव्हाच ठरवलं, हिला आपण काहीतरी आपली सखी बनवायचं आहे, हिला पावन पवित्र बनवायचं आहे. ही विधवा जरी असली, तिचा नवरा जरी अगोदर मेला असला, तरी हिला सौभाग्यवती बनवायचं आहे. कसं काय? पण आता आले देवाजीच्या मनात येते, कोणाची चाले ना. पार्वती मातेने ठरवलं, या मेधावतीला मी अक्षय सौभाग्यवती बनवेन. एके दिवशी भगवान विष्णू कैलासात गेले. पार्वती माता दिसल्या. पार्वती मातेला भगवान विष्णू विचारतात, ही मेधावती इथे कशी काय? ही मला पुण्य सलीला वाटते, ही पुण्यवान वाटते. हिने अधिक मासामध्ये खूप व्रत केले, त्या व्रताने मी हिच्यावरती प्रसन्न झालो. पण ही वैकुंठात नाही येतात तुमच्याकडे कशी, आणि तुमच्याजवळ कशी बसली? पार्वती मातेने घडलेला वृत्तांत सांगितला. हो, अधिक मासाच्या पुण्य फलामुळं हिला नर्मदेचं स्नान केल्यामुळं आमच्या कैलास लोकांमध्ये ही आली, आणि ही माझी सखी बनली. खरं म्हणजे आता मेधावती माझी मैत्रीण आहे, आणि या मैत्रिणीला मी सौभाग्याच्या अक्षय वर दिला आहे. हिच्या दर्शनाने हिला कोणी विधवा जरी म्हणत असेल, पण ही मला सौभाग्यवती केलं. हिला अक्षय सौभाग्य प्राप्त झालेलं आहे, आणि ज्या स्त्रिया हिचं दर्शन घेतील त्यांचं कल्याण होईल, त्यांचं सौभाग्य टिकेल. नंतर शंकर पार्वती, ती मेधावती आणि श्री विष्णू हे काशी क्षेत्रामध्ये आले. काशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे विष्णू भगवंतांनी नीलकंठ शिवराची त्या ठिकाणी लिंगाची स्थापना केली. मेधावती तिथे सेवा करत गेली. शेवटी मेधावतीने आपला देह पार्वती मातेच्या चरणी अर्पण केला, आणि पार्वती मातेने स्वतः मेधावतीच्या स्मरणार्थ मंदिर बांधलं, आणि त्या मंदिराला नाव मंगळागौर असं दिलं. अशी कथा या 18व्या अध्यायामध्ये आलेली आहे. आजही म्हणतात, काशी क्षेत्री लोक गेली की मंगळागौरचं ते दर्शन घेतात असं सांगतात. ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे. आता जे काशी क्षेत्रात गेले असतील त्यांना माहिती असेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये अधिक मास महात्म्याचं वर्णन करत असताना 17व्या अध्यायामध्ये पिशाच भूताचा सुद्धा उद्धार अधिक मासातल्या व्रत दान त्याग स्नान दान तप यांनी होऊ शकतो. तसंच या ठिकाणी मेधावतीचा झालेला उद्धार, मेधावतीला प्राप्त झालेलं अक्षय सौभाग्य, हे सुद्धा अधिक मासाच्या व्रताचं फल आहे असं आपल्याला दिसून येतं. आज आपण अधिक मास महात्मा कथेतील 17वा आणि 18वाची कथा बघितली. अनेक कथा आहे तुम्हाला सांगतो. काही पद्मपुराणाच्या अनुषंगाने आल्या, काही स्कंद पुराणाच्या अनुषंगाने आलेल्या आहेत. आता आपण त्यातल्या काही सिलेक्टेड कथा बघू शकतो, नाही का. तेव्हा आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन अध्याय, म्हणजे अध्याय क्रमांक 19 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.